दुरुक मार्ग हा रोखण्याकरता प्रशासन हा सातत्याने प्रयत्नशील आहे। आणि तो मार्ग रोखून कुठेतरी वेगवेगळ्या ज्या पारंपरिक मिरवणुका आहेत त्या बंद झाल्या पाहिजे असा एक प्रयत्न दबाव टाकून काही लोकांना नोटिसा देऊन हे प्रयत्नशील पोलीस असतात। पण इतर समाजाचा जो काही उत्सव असतात, सण असतात, त्याला एकालाही नोटीस दिली जात नाही। म्हणजे हा एक कुठेतरी एक वेगळा दुजाभाव करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या समाजांमध्ये काही करण्याचा पोलीस अधिकारी वर्गाकडून होत असताना आपल्याला पाहायला मिळते। आणि पोलीस प्रशासन हे काही आमच्या लोकांवरती दबाव टाकतात की कोतवाली पोलीस स्टेशनच्या मार्गे मिरवणूक न्यायची नाही। आता पोलीस स्टेशनच्या मार्गाने जर न्यायची नसेल, तिथे जर सुरक्षित नसेल किंवा पोलीस तिथे संरक्षण देऊ शकत नसेल, त्याच्यापेक्षा दुर्दैव कुठलंही नाही। की कुठेतरी इथून पोलीस स्टेशनच्या मार्गानेच म्हणजे जो पोलीस स्टेशनचा जो मार्ग आहे कोतवाली पोलीस स्टेशन, ज्याला सिटी पोलीस स्टेशन नाव आहे, तर तिथनच ती मिरवणूक जाणार आहे। अहिल्यानगर शहरात रामनवमीची मिरवणूक काढण्याच्या मार्गावरून आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे कायदा सुव्यवस्था राखण्याचं आता पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय। अहिल्यानगर शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी रामनवमीची मिरवणूक पारंपरिक मार्गावरून काढण्याची आग्रही भूमिका घेतल्यानं आता यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून जिल्हा पोलीस अधीक्षकांसमोर शांतता, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलंय। तर रामनवमी निमित्त नगर शहरातील पारंपरिक मार्गावरूनच मिरवणूक काढण्यात येणार असून त्याला विरोध केल्यास मिरवणूक जागेवरच थांबवण्यात येईल असा पवित्रा आमदार संग्राम जगताप यांनी घेतला। त्यामुळे प्रशासकीय पातळीवरही जोरदार हालचाली सुरू झाल्यात। दरम्यान कोणत्याही परिस्थितीत पारंपरिक मार्गावरून मिरवणुकीला परवानगी देऊ नये अशी प्रशासनानं ठाम भूमिका घेतली आहे। त्यामुळे आता मिरवणूक मार्गावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे। 10 वर्षांपूर्वी नगरमध्ये कोतवाली पोलीस ठाण्यासमोरच मिरवणुकीमध्ये राडा झाला होता। तेव्हा बेकायदा मिरवणूक काढल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। मात्र यानंतर प्रशासनाकडून मिरवणूक मार्गात बदलही करण्यात आला। परंतु आता आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेत यंदा रामनवमीची मिरवणूक पारंपरिक मार्गावरूनच काढण्याची आग्रही भूमिका घेतली आहे। प्रशासनानं परवानगी न दिल्यास मिरवणूक जागेवरच थांबवण्यात येईल असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिलाय। त्यामुळे पोलिसांसमोर कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।